बघा आता आपण हे जे मका पीक घेतलं आणि तूर आंतरपीक घेतलं तर यामुळे आपल्या जमिनीला काय फायदा होणार आहे? बघा काय होते, मक्याचा जो गोल्डन पिरियड असतो म्हणजे मक्याला जवळपास 35 ते 60 दिवसाच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात नत्र म्हणजे जे आपण युरिया म्हणतो ते पिकाला लागते. तर हे जे तूर जे पीक आहे यामध्ये साधारणतः 45 दिवसानंतर या तूर पिकाच्या मुळावरती ज्या गाठी येतात त्याच्यामध्ये असते रायझोबियम आणि जो हवेमध्ये आपला नायट्रोजन आहे त्याला काय करते, हवेतील नायट्रोजन घेऊन हे जमिनीमध्ये साठवते आणि काही प्रमाणात आपल्या स्वतःच्या गरजेसाठी त्यातला नत्र वापर करते. तर मित्रांनो जो हवेतला नत्र आहे तो आपल्या पिकाला मका पिकाला जे गरज असते नत्राची ते या तूर पिकामुळे उपलब्ध होते. याचे औषध जेव्हा आपल्या जमिनीवर पडतात तर कुजण्यासाठी टाइम लागतो आणि याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे आणि हे जे आपले तूर पीक आहे याचा CN रेशो एकदम संतुलित आहे. म्हणजे यांना आपल्याला नत्र उपलब्ध होते म्हणजे CN रेशो बी व्यवस्थित राहतो. CN रेशो व्यवस्थित राहिल्यामुळे जमिनीमध्ये जे सूक्ष्म बेनिफिशियल म्हणजे फायदेशीर जीवाणू आहे त्यांची संख्या वाढते, जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते. आता बघा बरेच गोष्ट आता या जमिनीचे जे कण आहे हे एकामेकाला चिटकलेले असतात ते याच्यामध्ये जीवाणूचा मोठा रोल असतो. ॲक्टिनोमायसिस जसं पाऊस पडल्यावर आपल्याला सुगंध येतो मातीचा तर ते जीवाणूचं प्रमाण वाढते त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि मित्रांनो हे पीक घेतल्यानं खूप फायदा होतो. आणखी एक बघा आता या पिकामध्ये आपण काय केलं, सुरुवातीला 20-20-0-13 हे खत दिलं म्हणजे तुरीला आणि मक्याला. परंतु जो दुसरा डोज आहे सेकंड डोज आहे हा आपल्याला द्यायचा आहे 10-26-26 12-32-16. जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण नत्र स्फुरद पालाचं प्रमाण वाढू तेवढं मका पिकासाठी चांगलं आहे. आता मक्याची क्वालिटी बघू शकता किती छान आहे, अप्रतिम आहे, एकदम छान सुंदर आहे. तर असा हा आपला मक्याचा प्लॉट आहे, बघू शकता तुम्ही पूर्ण. बघा मित्रांनो हा पूर्ण आपला मक्याचा प्लॉट आहे, एकदम छान आहे, पूर्ण शेतामध्ये दिसत आहे, अप्रतिम. बरेचसे शेतकरी मित्रांना तुरीविषयी काही समस्या असतात. मित्रांनो मका आणि तूर पीक जर आंतरपीक घेतलं तर जनावरांना चारा पण मिळतो, जमिनीची सुपीकता वाढते आणि जे किडीचं व्यवस्थापन असते नैसर्गिकरित्या म्हणजे याच्या मुळा खोलात याच्या मुळा वरती आहे, हे वरच्या साईडला अन्नद्रव्य घेते तर बुरशीचं जे जमिनीतून प्रमाण आहे ते पण एका पिकावर न राहता दुसऱ्या पिकावर राहतो असं प्रमाणात आहे. आता या मका पिकाला आपण एक फवारणी केली आहे जवळपास अमिनो ऍसिड सीवीट आणि अळीसाठी जे आपण औषध वापरलं ते आहे डेलिगेट. तुरीवरती आपण एक फवारणी केलेली आहे गॅस पॉयझन, बुरशीनाशक साप पावडर आणि अमिनो आणि सीवीट. तर बघू शकता आता तुरीची क्वालिटी बी एकदम छान आहे, अप्रतिम आहे. असं मित्रांनो आपलं सर्व नियोजन चालते. बघा इकडे पण दाखवतो मी तुम्हाला प्लॉट, एकदम छान अप्रतिम आहे. बघा हा इकडला प्लॉटची कंडिशन आहे आपल्या, एकदम छान, सर्वकडेच एकदम अप्रतिम दिसत आहे. तर हा असा आपला प्लॉट आहे शेतकरी मित्राचा. तर मित्रांनो तुम्हाला काही समस्या असो, बघा इथं पण तूर एकदम अप्रतिम आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन करतो, माझं कामच आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं.